मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन, मात्र भंडाऱ्यात विकासाचा चिखल, मेडिकल कॉलेज आणि शाळा कॉलेजचे रस्ते चिखलात, भूमिगत गटारांच्या संथ कामामुळे विद्यार्थी आणि नागरिकांचे हाल. धुळे शहराच्या विविध भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था, लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले रस्ते अवघ्या काही दिवसात खड्डेमय. कोल्हापुरात रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य, सांगली फाट्याजवळ महामार्गाचं काम रखडलं, तर महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल घेऊ नका, वाहन चालकांची मागणी. टोल भरूनही खड्ड्यांची शिक्षा, पुणे बंगळुरू महामार्गावर वाहनधारक त्रस्त, रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी. पुणे सातारा दरम्यान महामार्गाची दयनीय अवस्था. सांगलीहून तासगावकडे जाणाऱ्या रस्त्यांवर खड्डे, तर कुपवाड मार्गावरचा रस्ता देखील खड्डेमय. पावसाचं पाणी खड्ड्यात साचून राहिल्यानं दुचाकींच्या अपघाताचं प्रमाण वाढलं. शहरात फक्त 516 खड्डे, पिंपरी चिंचवड पालिकेचा दावा. मात्र जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील नाशिक फाट्याजवळच 516हून अधिकच्या खड्ड्यांमुळे पालिकेची पोलखोल. तर गेल्याच आठवड्यात शहरातील 928 खड्डे बुजवल्याचा पालिकेचा दावा. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील 6,18,000 शेतकऱ्यांची कर्जमुक्ती. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक लाभ, लातूर आणि परभणीचा दुसरा क्रमांक. पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी नवी दिल्लीमध्ये भेट घेतली. बुधवारी शरद पवार मोदींना भेटून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही भेट झाली. खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि जावई सारंग लखानी यांचं 8 ऑगस्टला दिल्लीत रिसेप्शन. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 6 जनपद निवासस्थानी सोहळा पार पडणार. सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता. खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेतली. मुलगी रेवती सुळे आणि जावई सारंग लखानी यांचं दिल्लीत होणाऱ्या रिसेप्शनचं निमंत्रण दिलं. आता किती दिवस काम करणार, पक्षाची जबाबदारी कोणाच्या तरी हातात द्यावी लागेल. मंत्री गिरीश महाजनांचे निवृत्तीचे संकेत. तर आमदार मंगेश चव्हाण यांचं काम पाहता ते जिल्ह्यातील भावी नेता, महाजनांनी मत व्यक्त केलं. जिल्ह्यामध्ये उद्याचा नेता बघतोय, नेता बघतोय. किती दिवस सारखं अजून करू शकतो, एखादी कुठे कुठेतरी आपण थांबलं पाहिजे, आपल्यालाही वाटलं पाहिजे. तर सर्व मजलावर जाईपर्यंत आपण नाही मीच. माधुरी हत्रीच्या घर वापसीसाठी माजी खासदार राजू शेट्टींचं आज एकदिवसीय उपोषण. नांदणी मठाच्या परिसरात उपोषण. आंदोलनाची दिशा देखील आज ठरवली जाणार. 13 सप्टेंबरच्या आधी माधुरी हत्रीला नांदणी मठात परत आणण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये गंगापूर शहरामध्ये सराफा दुकानातून 1.5 तोळे सोन्याची अंगठी घेऊन भामटा फरार. गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू. नंदुरबार गुन्हे शाखेची अवैध दारू तस्करी विरोधात मोठी कारवाई. गुजरातकडे जाणारा विदेशी बिअरचा साठा जप्त केला. 6,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नागपूर महापालिकेच्या आपली बस चालकानं महिला प्रवाशाला शिवीगाळ केल्याचा आरोप. बस स्टॉपवर उतरण्याआधीच दरवाजा बंद केल्याबाबत विचारणा केली असता चालकानं शिवीगाळ केल्याचा आरोप. चालकावर कारवाई करण्याची मागणी. रत्नागिरीतील खेड शहरालगतच्या जगबुडी नदीमध्ये कंटेनर कोसळला. नदीपात्रात मॅगीच्या पॅकेट्सचा खच पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. एनडीआरएफच्या पथकानं मृत कंटेनर चालकाला बाहेर काढलं. नाशिकमधील गोदावरीच्या पुरानं कुंभमेळ्याचं नियोजन बिघडणार. पुरामुळे गोदा घाटावरच्या बांधकामांना फटका. कुंभमेळ्यातील पावसाची प्रशासनाकडे पर्यायी व्यवस्थाच नाही, तर दोनदा पडलेल्या पावसाकडे केस स्टडी म्हणून बघितलं जात असून प्रशासनाची लिटमस टेस्ट झाल्याचा महापौर हिमगौरी आडके यांचा दावा. आम्ही लवकरात लवकर आपले सन्माननीय कुंभमेळा मंत्री गिरीशजी महाजन आणि नक्कीच आपल्या मुख्यमंत्र्यांचं देखील खूप बारीक लक्ष आहे. त्याच्यामुळे जे काही याच्यामध्ये आपण एक म्हणू की रियालिटी स्पेसिफिक चेक देण्याची गरज आहे आणि काही टेक्निकल इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, ती आम्ही करतोय. धुळे जळगाव महामार्गाच्या रुंदीकरणासाठी 98 झाडं तोडली जाणार. आतापर्यंत 40 ते 45 झाडं तोडली, तर मार्गावरील ब्लॅक स्पॉटवरील झाडं तोडण्यात येत असल्याची पालिकेची माहिती. पर्यावरण प्रेमींकडून मात्र नाराजी.
राज्य सरकारची भूमिका पंतप्रधानांच्या भूमिकेशी विसंगत. मोदी म्हणतात मातीच्या मूर्ती बनवा, तुमचा आग्रह पीओपीचा का? पीओपीच्या गणेश मूर्तीवरून हायकोर्टाचे सरकारला सवाल. सरकारनं आपलं धोरण नीट स्पष्ट करावं, कोर्टाचा आदेश. उद्या पुन्हा सुनावणी होणार. बुलढाण्यामध्ये अनुसूचित जातींसाठी उपवर्गीकरण लागू करण्याच्या मागणीसाठी मोर्चा. मलकापूर इथं उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. बीड जिल्ह्यातल्या परळीमध्ये रात्री विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे महावितरणची सेवा कोलमडली. अनेक गावात वीज पुरवठा खंडित, तर जुनागाव परिसर रात्रभर अंधारात. सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याकडे लक्ष देण्याची नागरिकांची मागणी. साईबाबांच्या शिर्डीमध्ये 3 दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाला आजपासून सुरुवात. उद्या उत्सवाचा मुख्य दिवस असल्यानं आज रात्रभर साई मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवलं जाईल. प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्यासाठी अखेर मंजुरी. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरींनी संसदेत माहिती दिली. आधी 10 आणि 20 रुपयांच्या नोटा चलनात येणार, तर प्लास्टिक नोटांसोबत सध्याच्या कागदी नोटाही कायम राहणार. अर्ध्या पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार. लष्कर जलशुद्धीकरण केंद्र आणि पंपिंग स्टेशनच्या देखभालीच्या कामासाठी गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार. शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होणार, महापालिकेची माहिती. महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेची ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी. उंच उडीत रौप्य पदक पटकावत इतिहास रचला. या स्पर्धेमध्ये उंच उडीत पदक पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. मेडल आज सिल्वर मेडल हुआ, पर अभी पूरे इंडिया की एथलेटिक्स टीम का बचा है कॉम्पिटिशन होगा, तो ज़्यादा से ज़्यादा बोल रहा है ये नहीं करेंगे. मेरा नहीं आया पर मैं सिल्वर कर पाया. पर आने वाले एशियन गेम्स पे ज़्यादा फोकस करके गोल्ड कर सकते थे. आज अगर 28 हो जाता तो गोल्ड भी आ जाता, पर वही है कि वेदर की वजह से ही नहीं कर पाए. पर कोई नहीं, आगे जाके और चांस मिलेंगे करने के लिए, हम अच्छा करेंगे. ग्लासगो इथं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये पॅरा अॅथलेटिक्समध्ये शर्मिला धनखडची सुवर्ण कामगिरी. पॅरा गोळाफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला. 20 वर्षांनंतर पॅरा अॅथलेटिक्समध्ये भारताला सुवर्ण. याच प्रकारात भारताच्या शिल्पा शायलाची कांस्य पदकाची कमाई. हम बहुत खुश हैं हमारे देश के लिए मेडल लाके. हम आगे भी अच्छे लाते रहेंगे, अच्छी मेहनत करते रहेंगे और नेक्स्ट कॉमनवेल्थ की अच्छी तैयारी करेंगे. ये हमारे पैरा एथलीट का पहला गोल्ड है. ये मेडल लेके तो मैं बहुत खुश हूँ, लेकिन मुझे खुद को ही नहीं पता मेरा मेडल आ गया. 2-3 दिन बाद थोड़ा सा दिमाग में आएगा कि सच में ही मेडल आ गया. ऐसा लग रहा है जैसे कोई सपना लिया हो. 79 किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये वल्लुरी अजय बाबूनं रौप्य पदक पटकावलं, तर केवळ 1 किलोग्रॅमनं सुवर्ण पदक हुकलं. वडील श्रीनिवास यांनी 2010ला कांस्य पदक जिंकलं होतं. ओडिशातल्या जगन्नाथपुरीत मुसळधार पाऊस. संततधार पावसामुळे जगन्नाथपुरी जलमय, जनजीवन विस्कळीत. बालागंडीसह अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. बाजारं, घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं. आसाममध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुराची परिस्थिती आणखी गंभीर. शिवसागर जिल्ह्यामध्ये पुरामुळे हाहाकार. नौजान गावाला पुराचा आणि पावसाचा सर्वाधिक फटका. नागरिकांचं जनजीवन विस्कळीत.